फलंदाजामध्ये गोलंदाजी साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळते. यापूर्वी मयूर यांनी अतिशय बऱ्याचशा सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. मग भाग्यश्री स्फोट असो की मॅगी 11 असो संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे मयूर. यावर मात्र अपील केलं जात आहे. मात्र चेंडू सिली मिडऑफ राहतोय आणि त्यावर एक चौरटी धाव पूर्ण करतोय विशाल. धावसंख्या होती 22. अजूनही सलामी जोडी खेळपट्टीवर आहे आणि एक चांगली सुरुवात म्हणता येईल. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चॅलेंज स्पोर्ट्स संघाची संदीप चव्हाण आणि विशाल पाटील सलामीची जोडी खेळपट्टीवर. धावसंख्या 22. यावेळेला मात्र अपील केलं जात आहे. धावबाची शक्यता आहे. पंचांचा काय इशारा येतो बघायचा आहे. कारण कॉट बेंडचं अपील केलं होतं. धावबाज झालेला आहे. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे मथर गावाला. माझे वरदेवी आईचे मथर गावाला. 22 धावांची भागीदारी करून विशाल पाटील बाद झाले. धावबाद झालेले आणि आता मात्र एक तडाखेबाज फलंदाज कम्प्लीट टेक्निक बॅट्समन अमोल पाटील. कित्येक वेळेला एक क्लासिकल संगीत ऐकायला खूप बरं वाटतं आणि क्लास काही फलंदाजी बघायला खूप आवडतंय. कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे. तंत्रशुद्ध फलंदाज आहे अमोल पाटील. मात्र आपल्या संघासाठी काय करतोय बघायचंय. मयूर याला तर अपील केलं जाते आणि याच बरोबर बॅक टू बॅक दुसरा धक्का चॅलेंज स्पोर्ट्स संघाला संदीप चव्हाणच्या रूपाने. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे मथर गावाला. माझे वरदेवी आईचे मथर गावाला. राजू दसरे येतोय. संदीप चव्हाण यांनी 2 षटकार मारले होते आणि आपल्या संघासाठी उपयुक्त 16 धावांची खेळी केली होती सलामीला येऊन. मात्र लागोपाठच्या चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झाला होता आणि हा मात्र पायचीच्या रूपाने बाद झाला. 22 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे चॅलेंज स्पोर्ट्स संघाचा. राजू दासरे येतोय खेळण्यासाठी. धावसंख्या आहे 22. 2 बाद 22. सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे. मयूर याला मात्र पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. चेंडू फाईनली कट जातोय आणि त्यावर 1 धाव पूर्ण होते. पंचांचा लेग बायचा इशारा अपील फेटाळला लावतायत आणि लेग बायचा इशारा केला जातो. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या होते 23. आपण पाहू शकता थोडासा शफल क्रॉस झाला होता. मयूर उलटा चेंडू अतिशय सुंदर फटका थोडासा फ्रंट फुटला आला होता. पुढे घेऊन तुला ड्राईव्ह केलं होतं मिड विकेटला आणि आपलं खातं उघडतंय अमोल. थोडासा आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये. आपण पाहू शकता थोडासा पुढे आला आणि फक्त हलक्या हाताने खेळलं होतं मिड विकेटला आणि त्यावर आपलं खातं उघडतंय अमोल. धावसंख्या वाढते. धावसंख्या 24. मित्रांनो आपण जो सामना पाहतोय चॅलेंज स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी 11. मॅगी 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि नाणेफेक हरल्यानंतर चॅलेंज स्पोर्ट्स संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. संदीप चव्हाण आणि विशाल पाटील सलामीवीरांनी एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पार्टनरशिप करून दिली होती संघासाठी 22 धावांची. त्यानंतर दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर खेळतोय तो अमोल पाटील आणि नॉनस्ट्रायक करेल राजू दासरी. अमोल पाटील खेळतोय 1 धावसंख्येवर आणि राजू दासरी यास आपलं खातं उघडलंय. धावसंख्या झालेली आहे 2 बाद 24. 6 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये सर विचार केला धावांचा तर धावसंख्या जी आहे एक चांगली धावसंख्या म्हणता येईल कारण की 6 षटकांचा सामना आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये अमोल सारखा फलंदाज जबरदस्त फलंदाज आहे. त्याचबरोबर राजू दासरी पिंच हिटर आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे.
आकाश याला मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय चेंडू आणि पंच शकील कोटी यांचा इशारा तो वाईट बॉल. एक अवांतर धाव वाढते. धावसंख्या होते 25. महेश पाटील यांच्याकडनं अमोल पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक जर केली तर अमोल पाटील याला 3000 रुपयाचं पारितोषिक महेश पाटील देणार आहेत. सुवर्ण संधी आहे. आकाश यावेळेला मात्र अति सुंदर फटका चेंडूला कट केलेला आहे. चेंडू पॉइंटला जातोय. सुरुवातीला सांगितलं होतं की अमोल पाटील एक तंत्रशुद्ध फलंदाज, ज्या बाजूला चेंडू त्या ठिकाणी फटका खेळलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, बघितलं होतं चेंडू खाली राहिला होता आणि त्या अनुषंगाने चेंडूला कट केलं होतं आणि चेंडू जवळपास डीप बॅकवर्ड पॉइंटला गेला होता आणि त्यावर 2 धावा अमोल पाटील पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. 2/27. चॅलेंज स्पोर्ट संघाची धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना. आकाश यावेळेला मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालेला आहे, चकित झालेला आहे. चेंडू सरळ निघून गेलेला आहे. तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 27. 2/27. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि निर्धाव झालेला चेंडू. आकाश याला मात्र लेट कट, नाजूक फटका आणि चेंडू स्क्वेअर स्टडमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी जॉली चौकार. धावसंख्या वाढते 31. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. लेट कट, नाजूक फटका. क्रिकेटमध्ये याला नाजूक फटका संबोधला जातं कारण कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर नसतो, फक्त डोक्याचा वापर केला असतो. चेंडूला फक्त दिशा दिली जाते आणि चेंडू अतिशय वेगात स्क्वेअर दरम्यान सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. विशालजी पठारे यांच्याकडनं सुद्धा 3000 रुपयाचे पारितोषिक. एकंदरीत हॅट्रिक साठी अमोल पाटील याच्यासाठी 6000 रुपयाचे पारितोषिक लावलेले आहे. एक मात्र आहे, हॅट्रिक जर केली तर चॅलेंज संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो आणि अमोल पाटील यांचा बँक बॅलन्स सुद्धा वाढू शकतो. 2 गोष्टी होऊ शकतात. आकाश पुढचा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. फायदा उचलता आलेला नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे 31. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. यावर ड्राईव्ह केलेला चेंडूला मिड विकेटला येतोय. या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची हॅट्रिक जर केली, विकेटची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, षटकांची हॅट्रिक, तर महेंद्र पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं एक आकर्षक घड्याळ रिस्ट वॉच गोलंदाज किंवा फलंदाजाला देण्यात येईल. आकाश याला मध्ये शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर राजू दासरीची खेळी समाप्त. रात पुनवेची चेतपाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची फुटगोवरा देवी येल जायली तुझे अर्धीची फुटगोवरा देवी. आपण पाहू शकता फोर्स केलं होतं. सचिन तेंडुलकरचा हा मनपसंत फटका होता. फोर्स केलं होतं मात्र मिड विकेट क्लिअर करता आलेलं नाहीये आणि राजू दासरी याची खेळी समाप्त. तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या मात्र आहे ती 32. आता मात्र खेळण्यास आणि बऱ्याचशा वेळेला विश्वास यांनी कर्णधाराचा विश्वास संपादन केलेला आहे आणि विश्वसनीय फलंदाजी केलेली आहे, विश्वसनीय कामगिरी केलेली आहे. हेही विसरून चाललं नाही. रायगड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये विश्वास मात्र्याने इनफॉर्म फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर 4 व्हीलर आपल्या नावावर केली होती. सिरीज मॅन ऑफ द सिरीज पटकवली होती. यावेळेला मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू जातोय. स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 33. 5व्या षटकाला प्रारंभ झालेला आहे.
संदेश 50 पेक्षा जास्त धावाच्या धावसंख्येवर आले नाहीत तर मात्र क्षेत्ररक्षण करताना चॅलेंज फोडवर मानसिक दबाव येऊ शकतो. चेंडू आणि डिफेन्स केलेला आहे, बचाव केलेला आहे, थोडासा फ्रंट फुटला आला होता, स्टेप आउट झाला होता. बघितलेलं आहे की चेंडू ब्लॉक होल मध्ये आणि थोडासा बचाव केलेला आहे, डिफेन्स केलेला आहे. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. अजूनही आपल्याला क्लीन पिक्चर पाहायला मिळत नाही. धावांचा विचार केला तर फक्त 33 धावा झालेल्या आहेत. अमोल पाटील सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहे. थोडस मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळतो कारण की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटा चेंडू फ्लिक केलेला आहे, चेंडूला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. धावसंख्या होती 34. सुरेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, आपल्या संघासाठी जवळजवळ 3 धावा वाचवतोय कारण स्क्वेअर लेगला होता, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाऊन चेंडू अडवतोय. मयूर याला पुन्हा एकदा फ्लिक केलेल्या चेंडूला जातोय, स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सूरज 1 पेक्षा जास्त मिळणार नाही, एकच धाव मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 35. जयकुमार संघाचे कर्णधार आणि SR जुनादुर्गी संघाचे कर्णधार दोघांनी आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीसाठी तयार राहायचे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. विकासजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र अपील केले जाते, जोरदार अपील केले जाते, मात्र चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. अपील पंच फेटाळून लावत आहेत. पंचांनी बघितलेलं आहे की हा बॅट अँड पॅड झालेला आहे. धावसंख्या होती 36. बॅटला चाटूला चेंडू पायावर आदळला होता. जयकुमार संघाचे कर्णधार आणि SR जुनादुर्ग संघाचे कर्णधार दोघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मयूर यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावसंख्येला खेळी बसलेली आहे, धावसंख्या जवळपास थांबलेली आहे. त्याचं कारण अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. अगदी लसित मलिंग ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याप्रमाणे गोलंदाजी मयूर करताना दिसतोय. कुठल्या प्रकारची संधी देत नाहीये मोठा फटका खेळण्याची. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 36. मयूर याला पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेग कडे जातोय. लेग बाईचा इशारा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर करण काटेकर माहिती पुरवत आहेत. या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेले आहेत. धावसंख्या झाली 37. संदेश शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये 12 किंवा 13 धावा जर धावपळकावर आल्या नाहीत, 50+ लक्ष जर राहिलं नाही तर मात्र चॅलेंज स्पोर्ट संघावर क्षेत्ररक्षण करताना एक जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो. अगदी बरोबर. 5 षटकाची समाप्ती, 37 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. शेवट षटकामध्ये एक चांगली फलंदाजी करावी लागेल विश्वास म्हात्रे आणि त्याचबरोबर अमोल पाटील याला. ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की मयूरने पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, म्हणजे टोटल 8 धावा दिल्यात आणि 1 विकेट घेतलेला, म्हणजे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं मयूर याची. अल्पिश यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या. संदीप यांनी एक चांगली सुरुवात केली होती. आपण पाहू शकता मॅप दाखवला जात आहे. भारत, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर मुंबई. आपण जाऊया आता मात्र आपल्या ठाण्यामध्ये. ठाण्यावरून भिवंडी, मग चॅलेंज कामतघर आपण पाहते झाली. कामतघर SR जुनादुर्गी संघाचे कर्णधार आलेले आहेत. जयकुमार संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आकाश येतोय दुसरं षटक वैयक्तिक घेऊन. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. शुभेच्छा येत आहेत विश्व
मात्र यांना अंजूरवरून पंकज तरे याने शुभेच्छा दिलेल्या आहेत चॅलेंज स्पोर्ट या संघाला. आपण पाहू शकता ॲक्शनमध्ये बघितलं आपण फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप वाईडिश मिड विकेटला षटकारासाठी आणि 6 धावांनी धावसंख्यावरती 43. मित्रांनो आता जी बदलापूर येथे स्पर्धा पार पडली त्या ठिकाणी विश्वास म्हात्रे हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता आणि नॅनो कारचा मानकरी झाला होता. अजूनही अष्टपैलुत्व सिद्ध करतोय तालुका क्रिकेटमधला नामांकित खेळाडू आहे. एसआर जुनादुर्गी संघाचे कर्णधार आलेले आहेत. जॉयकुमार संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचं आहे. आकाश पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. स्लॉक शिपचा अंदाज आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये होते 6 धावांसाठी जॉनी षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता लॅपी स्ट्रोक खेळला होता जागेवरच फटका खेळला होता आणि या चेंडूवर जर षटकार लागला तर म्हणजे महेंद्रजी पाटील यांच्याकडनं जे काही आकर्षक घड्याळ आहे बक्षीस षटकारांच्या हॅट्रिकसाठी ते पटकावण्याचा मान मिळेल विश्वास म्हात्रे यास. आकाश यावेळेला मात्र चेंडूचा वेग कमी केला होता चेंज ऑफ पेस आणि त्यामध्येच फसतोय विश्वास म्हात्रे आणि चेंडूची समाप्ती निर्धावच्या रूपाने होते. सर ज्या आकाशने 5 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये विश्वास म्हात्रेने 2 षटकार मारलेले या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 49 धावा झालेल्या आहेत. आकाश पुन्हा चेंडूचा वेग कमी केलेला आहे चेंज ऑफ पेस मात्र चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. स्क्वेअर चेंडू आहे आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. चॅलेंज संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत आणि 50 धावा पूर्ण होणं हे एक चांगली जमेची बाजू असते कारण 6 षटकामध्ये 50 धावा एक समाधानकारक धावसंख्येत प्रवेश केलेला आहे. आकाश शॉर्ट बॉल मात्र बॅटच्या पाट्यात येत नाही. एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा करतायत पंच शकील कोटी. धावसंख्या झाली 51. जॉयकुमार संघाचे कर्णधार अजूनही आलेले नाहीत. एसआर जुनादुर्गी संघाचे कर्णधार संदीप पाटील यापूर्वीच आलेले आहेत. कर्सन फुलोरे फॅम टीम आहे. जॉयकुमार वेलकम. चेतन पवार यानंतर बॉलर बॅक ड्राईव्ह गोलंदाजीने खेळलेला फटका कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. अमोल पाटील याला मात्र एक सुर गवसल्याने एक फक्त चौकार मारला होता लेट कटचा. विश्वास याने मात्र विश्वसनीय फलंदाजी केलेली आहे आणि आपल्या संघाच्या डावाला आकार दिलेला आहे. आकाश फुल टॉस चेंडू मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अमोल पाटील याची खेळी संपुष्टात. मित्रांनो 51 धावा झाल्याने 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मॅगी 11 संघात. नाणेफेकीकडे वळूया. त्या ठिकाणी आमचे समालोचक संदेश पाटील सज्ज होत आहेत नाणेफेक करण्यासाठी कारण दोन्ही संघाचे कर्णधार एसआर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार संदीप पाटील त्याचबरोबर कर्सन फुलोरे फॅम टीम जॉयकुमार संघाचे कर्णधार चेतन पवार दोन्हीही टॉस बॉक्समध्ये. मी विनंती करतो व्यासपीठावर विकास पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ असते दोन्ही संघामध्ये नाणेफेकी करायची आहे. सन्माननीय पाहुणे विकास पाटील साहेब आमच्यामध्ये येत आहेत टॉस बॉक्समध्ये. जयकुमार टेमघर संघाचा चेतन पवार त्याचबरोबर संदीप एसआर स्पोर्ट जुनादुर्गी संघाचा मान्यवर विकास पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे.
टॉस होत आहे मांडवरांच्या शुभ हस्ते. टॉस जो आहे जयकुमार या संघाने जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. संघाचा कर्णधार चेतन पवार आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वप्रथम पहिल्यांदा खेळणाऱ्या या स्पर्धेमध्ये आयोजन आणि नियोजनाबद्दल काय बोल. आयोजन खूपच सुंदर आहे. या स्पर्धेमध्ये आपण नाणेफेकी जिंकलेले आहे. काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असणार SRK जुनांतर या संघावर 40 पर्यंत. असे कोणते गोलंदाज कोणाकडून अपेक्षा असतील आज आपल्या संघामध्ये. किसन त्याच्या समोर एक चांगला संघ आहे. बेस्ट ऑफ लक आपल्या संघासाठी. त्याचबरोबर संदीप सर्वप्रथम आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय बाळीनंतर जॉली आयोजन आणि नियोजन आपण पाहताय. जॉली स्पोर्ट या संघाने एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. काय वाटतं आयोजन नियोजनाबद्दल. या नियोजनाला तुम्ही पहिले 100 ऑफ 100 मार्क देणार, कारण एवढ्या तल्याच्या बाजूला एवढा चांगला असा ग्राउंड ज्याच्यामध्ये पूर्णपणे लेवल करून त्यांनी जी मेहनत घेतली आहे आणि डेकोरेशन वगैरे चांगलं केलं आहे, त्याच्यामुळे त्यांना 100 ऑफ 100 देणार. सर्वप्रथम आपण नाणेफेकी हारलेला आहे. नाणेफेकी जिंकले असते तर काय केलं असतं. आपण बॅटिंगच केली असते. आता बघा बॅटिंगच करायची आपल्याला. समोरचा संघ जयकुमार टेमगर एक चांगला संघ आहे. बॅटिंग करताना आपण किती धावा आपण टार्गेट समोर देणार आहे. 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरचा संघ आहे चांगला आहे, त्याला तुल्यबल्ले आम्ही टफ फाईट देण्याचा प्रयत्न करू. आमच्यापर्यंत 100% देण्याचा प्रयत्न करू. आज कोणामध्ये थोडासा चेंज केलेला टीममध्ये. हो, खूप चेंज आहेत. कोणाकडून अपेक्षा असतील आज. सर्व प्लेअरकडनं अपेक्षा आहेत की त्यांनी 100 ऑफ 100 द्यायला पाहिजेत. आला 1-2 वरती डिपेंड राहून जमणार नाही, कारण ते पूर्ण 11 चांगले खेळले तर आम्ही विजय संपादन करू शकतो. सर्व प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलेला आहे जयकुमार टेमगर या संघाने. सर्वप्रथम नाणेफेकी जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. O2 मॅजिकल व्हाईस डॉक्टर गवळी सर. धन्यवाद संदेश पाटील. आपण पाहू शकता IPL प्रमाणे या ठिकाणी आमचे पंच मैदानात जाणार आहेत. कामतगर गावचे प्रतिष्ठित नागरिक गुरुनाथजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मी जॉली ट्रॉफी 2016 मध्ये जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने तसेच आमचे सन्माननीय नरेशजी म्हात्रे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण हे पाहू शकता जॉली स्पोर्ट कामतगरचा लोगो आणि जॉली ट्रॉफी 2016 आमचे पंच त्या ठिकाणी मैदानात प्रवेश करतायत. आणि अगदी IPL प्रमाणे IPL मध्ये ज्याप्रमाणे पंच जाऊन तो चेंडू किंवा बॉल घेत आहेत त्यानंतर ते मैदानात प्रवेश करतील. आपण पाहू शकता पंच त्या ठिकाणी जात आहेत. शशिकांत सावंत या ठिकाणी चेंडू हातात घेत आहेत आणि मैदानात प्रवेश करत आहेत. IPL प्रमाणे तिसरे पंच सुद्धा पंच शकील कोटी, पंच शशिकांत कदम आणि तिसरे पंच कदम आणि तिसरे पंच फैज रईस. या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी प्रक्षेपण पोचत नाहीये. या ठिकाणी प्रोप्रायटर राजेश शेट्टी साहेब त्यांचे जॉईंडर्स ट्रिपल एस नेटवर्कचे यांना विनंती करतोय. तसेच साहिल अरुण पाटील RC पाटील फाउंडेशन यांचेही जॉईंडर संपर्क केवलचे यांना मी विनंती करतोय. जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने आमचे नरेशजी म्हात्रे यांच्या वतीने आमचे सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेब विद्यमान नगरसेवक यांच्या वतीने की आपण जातीने लक्ष घालून हे केबल सगळ्या ठिकाणी प्रक्षेपण टेलिकास्ट सगळ्या ठिकाणी चांगल्या रीतीने पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे.
आतापर्यंत आपलं खूप खूप सहकार्य मिळालं आहे, आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सुरुवात होत आहे. ज्याने नुकतंच टेलिव्हिजनचं बटन ऑन केलेलं आहे त्यांचे देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सर्व प्रेक्षक आपण पाहतायत, सर्व गॅलरीमध्ये पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळतं, कारण की सामना जो आहे एक चांगला बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंज स्पोर्ट आणि मॅगी 11 या संघामध्ये 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. चॅलेंज स्पोर्ट या संघाने गोलंदाज पहिल्या षटकासाठी अमोल पाटील येतोय. पहिला चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता. गच्चार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला. एकदा पूर्ण केली जाते कव्हर क्षेत्रामध्ये, शॉर्ट कव्हरला तट्या सर्कलमध्ये एक धाव पूर्ण केली जाते. फलंदाजाने खातं खोललं जाते. मॅगी 11 या संघाचा वैयक्तिक फलंदाज हसत आपला खातं खोलतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. अमोल पाटील षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता. हवे असा फटका पाहायला मिळत नाहीये, मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि 3 धावा पूर्ण केली जात आहेत. आव्हान जो आहे 52 धावांचं आहे. डॉक्टर गवली सर मात्र आपल्या मिस फील्ड पाहायला बोलते. 3 धावा पूर्ण करतात फलंदाज आणि हे धोकादायक ठरू शकतं चॅलेंज स्पोर्ट संघाला. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा मिळतात. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण या 3 गोष्टी सामना जिंकण्यासाठी फार महत्वाच्या असतात. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. मात्र आपल्याला कुठेही काही पाहायला मिळत नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. अमोल पाटील पुन्हा एकदा लोअर फुलटर चेंडू होता, स्लोअर केला होता चेंडूला. कार्पेटची सांडवी चेंडू जातो. आता मात्र वाईट लॉंग क्षेत्रामध्ये जाते चेंडू. राजू दासरी जोपर्यंत चेंडू उचलतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे होते. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 5. वेलकम स्वप्नील पाटील आमच्या ऑफिशियल स्कोरर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र एका सुंदर असा टोला बॅट मध्ये येते चेंडू. चेंडू मात्र लॉंग क्षेत्रामध्ये जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न येते. लॉंग क्षेत्राचा क्षेत्ररक्षक विशाल पाटील जोपर्यंत फील्ड करते तर 1 धाव पूर्ण केली जाते. ऑन दी अपच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता. हवेत चेंडू होता, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. जवळपास डीप मिड ऑफला चेंडू अडवला होतोय. अमोल पाटील गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने 6 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अमोल पाटील षटकातील पुढचे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जोरदार आपल्याला ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नकळतोय हसत आणि धावसंख्या एका अंकाने पुढे होते ती म्हणजे 7. टाईप करा जॉली ट्रॉफी 2016 आणि चालू मॅचचा आपण आनंद घेऊ शकता युट्यूबच्या माध्यमातून. सर्व श्रेय जातोय संतोष नाणेकर आणि जॉली स्पोर्ट कामतगिरी संघाला. आता मात्र जोरदार फटका पाहायला मिळतोय. वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली होते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. डॉक्टर गवली सर संत सुरुवात मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते, कारण की धावांचा विचार केला 52 धावांचा पाठलाग करतायत आणि धावसंख्या 8 झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात अमोल पाटील यांनी. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. आणि आपण बघितलं की प्रत्येक चेंडू हा बॅटवर घेतलेला आहे आणि प्रत्येक चेंडूमध्ये खेळताना थोडासा एक कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता. हे फार महत्वाचं आहे. दोन्ही फलंदाजांनी धावसंख्येला स्लो परंतु एक चांगली सुरुवात, संत परंतु चांगली सुरुवात. आणि आपण पाहू शकता फ्लड लाईट चे काम सुरू झालेले आहे. शेवटचे 3 दिवस आपण मित्रांनो पाहणार आहात. अगदी दिवस रात्र प्रकाश होती स्पर्धा, फ्लड लाईट मध्ये स्पर्धा. आणि मोठे नावून निघणार आहे क्रीडांगण स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी. आणि त्यावेळेचं जे दृश्य असणार आहे फ्लड लाईट मधलं ते तर मी म्हणेन संदेश पाटील अतिशय विहंगम दृश्य असणार आहे. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर, कारण की दिवसा आपण खेळतोय मात्र इतकं छान वातावरण वाटतं या परिसरामध्ये. मात्र रात्री डे नाईट ज्यावेळी स्पर्धा सुरुवात होईल त्यावेळेस तर मला तरी वाटतं कुठेतरी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर बसलेले असं वाटेल. आता मात्र पहिल्या चेंडूवर अपील जोरदार मात्र पंचांनी फेटवलेले आहे, कारण की चेंडू जो आहे ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता. पंचाकडून मदत होते एक्स्ट्राची. कामतगार गावातील जे केबल ऑपरेटर आहेत चंद्रकांतजी चौधरी आणि राजेंद्रजी चौधरी, आपणास विनंती आहे आपण थोडंसं जातीने लक्ष घालायचं आहे आणि प्रक्षेपण टेलिकास्ट चांगल्या रीतीने पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे. कारण कित्येक आमचे टेलिव्हिजन सेटवरून पाहणारे लोक आम्हाला मोबाईलवरनं फोन येतात. आपण थोडंसं जातीने लक्ष घालायचं आहे आणि प्रक्षेपण तसा आवाज चांगल्या रीतीने पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू जाते.
डॉक्टर गवळी सर, रात्री मी मोठा गाव इथे गेलो होतो आणि अंजूर या संघाचा सामना चालू होता. विश्वास म्हात्रेने 2 षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती. थोडासा निराश केला त्यांच्या ट्रम्प कार्ड गोलंदाजाने. मात्र आपल्याला इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विश्वास म्हात्रे अनुभव आधारस्तंभ चॅलेंज स्पोर्ट या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र सुंदर असा टोला बॅटमध्ये निघते चेंडू, कव्हर क्षेत्रामध्ये ते चेंडू डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय. मात्र चांगला थ्रो पाहायला मिळतोय आपल्याला. एकच धाव पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डॉक्टर गवळी सर. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला, क्लास फटका बघायला होता. ड्राईव्ह केलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 10 संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती म्हणजे 10. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. विश्वास म्हात्रे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र जोरदार करारा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. डीप वरून क्षेत्ररक्षक थोड्याशा चुका करतोय आणि जवळजवळ 2 धावा पूर्ण केल्या आहेत फलंदाजाने. 2 धावाने आमच्या ऑफिशियल्स करत स्वप्नील पाटील सांगितलं की धाव संख्या होती ती 12. आकाशकडनं 2दा मिसफील्ड झालेला आहे. युवा क्षेत्ररक्षक आहे खरं तर. 2 वेळा जे क्षेत्ररक्षण आणि हे धोकादायक ठरू शकतं जेव्हा सामना अगदी अटीतटीच्या क्षणी ह्याच धावा फार महत्वाच्या ठरू शकतात. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर. 52 धावांचा पाठलाग करता आहे तर एकच चांगली स्थिती म्हणता येईल, कारण की अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. विश्वास म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र एका सुंदर असा टोला चेंडू हवेमध्ये पाहूया. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि क्या सुटली जातो आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. आपण बघितलं होतं कुठल्या प्रकारे पॉवर प्लेचा खेळ नाहीये आणि बराच वेळ चेंडू हवेत होता. 2 क्षेत्ररक्षक, एक जवळपास लॉंग ऑनला होता, एक डीप वाईडिश मिड विकेटला होता आणि एक सोपा झेल सुटते. मित्र म्हणून प्रयत्न करत होता अमोल पाटील. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बराच वेळ चेंडू हवेत होता. समन्वय असणं फार गरजेचं असतं झेल घेण्यासाठी. अमोल पाटील पोहोचला होता मात्र झेल घेऊ शकले नाही. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटमध्ये असायला हवं. विश्वास म्हात्रे पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. जोरदार अपील केली होती गोलंदाजाने. लेग बायचा इशारा करतात पंच, कारण की थोडस बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. एक्स्ट्राची मदत मॅगिलवेन या संघाची धाव संख्या होती ती 17. सर काय वाटतं या 17 धावांचं? मी तर म्हणे नेट टू नेट फाईट आहे, कारण आवश्यक धावगती जी आहे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अपील केलं होतं. नेट टू नेट फाईट म्हणता येईल, कारण आवश्यक धावगती जी आहे किंवा आस्किंग रन रेट आहे ते अनुसरून खेळ सुरू आहे. अजूनही कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. ही जमेची बाजू आहे मॅगी 11 संघाची. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर. ज्यावेळी पहिले 4 चेंडूमध्ये गोलंदाज विश्वास म्हात्रे यांनी 4 धावा दिल्या होत्या. 5व्या चेंडूवर एक चौकार मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळाली. संकटमोचन अमोल पाटील यांनी प्रयत्न केला जात नाहीये आणि मात्र शेवटच्या चेंडू 1 धाव खर्च करतो. म्हणजे एक चांगली गोलंदाजी केलेली आहे विश्वास म्हात्रे यांनी. आपण पाहू शकता मॅप मध्ये एक आलेख कशा प्रकारे केलेला आहे. चॅलेंज संघाने कशा प्रकारे फलंदाजी केली होती. 4 फलंदाज बाद झाले होते आणि सुरुवात चांगली झालेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. ट्रम्प कार्ड गोलंदाज दिनू भोईर, चॅलेंज स्पोर्ट संघाचा सर्वात अनुभव गोलंदाज आपण पाहताय. विश्वास म्हात्रे नंतर दिनू भोईर याच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय कर्णधाराकडून. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होते. पहिला चेंडू एका जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. लेग स्लिप 30 सर्कल मध्ये चेंडू फील्ड केला जाते तर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या होती ती 18. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दिनू भोईर गोलंदाजी करतोय. फलंदाज हसद आणि कल्पेश अजूनही खेळपट्टी सज्ज आहेत. विकेट पडलेले नाही. एक जमेची बाजू आहे. दिनू भोईर लेफ्ट आर्म. आता मात्र एक जोरदार करार ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू वाईडिश मिड क्षेत्रामध्ये जातोय. राजू दासरे फील्ड करतोय तर 1 धाव पूर्ण केली जाते.
धावसंख्या 19 होते. अजूनही आपल्याला चांगलं वाटत नाहीये कारण की धावा ज्या आहेत थोड्याशा कमी वाटतात. 52 धावांचा पाठलाग करतात. अजूनही विश्वास मात्रचं एक षटक बाकी आहे. त्यानंतर एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून नवीन युवा गोलंदाज आहे. पाहूया दिनू भोईर पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. आता मध्ये मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बीट झाला होता फलंदाज पायीचा इशारे करतायत. थोडीशी मिस्टेक होत आहे. यष्टिरक्षक विश्वास मात्र याच्याकडून मात्र एक धाव चौथी धाव पूर्ण केली जाते. एका धावने संघाची धावसंख्या होती ती 20. नो लॉस. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाजी दिनू भोईर चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत दिनू भोईर यांनी. दिनू भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर जातोय. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये आहे. आता प्रयत्न केला जात नाही. कॅच घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉक्टर गवली सर मला तर वाटतं उमेश हा क्षेत्ररक्षक छठ्या सर्कलमध्ये फील्ड करतोय. एका धावने संघाची धावसंख्या येते ती 21. नो लॉस. तिसऱ्या वर षटकाचा खेळ चालू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आस्किन रन रेट जवळजवळ वाढलेला आहे मॅगेलियन या संघाचा. दिनू आता मात्र एका सुंदर असा फटका पॅनल सी बॉलवर पाहायला मिळतोय. पल्लू स्ट्रोक. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. देऊल सजविला न माझे वरळ देवी आईचा, वरळ देवी आईचा. वर्षाचा मन पुरा केला न माझे वरळ देवी आईचा, वरळ देवी. इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळलेला आहे. अखेर रिप्लेमध्ये आपण पाहू शकता इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळलेला आहे. स्कूपचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं डीप फायनलला गेलेला आहे. चौकार. षटकातील पुढचे चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू बॅकवर्ड स्केल क्षेत्रामध्ये तो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आकाश याच्याकडून. षटक समाप्त होते. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या होते ती 26. नो लॉस. पुढच्या 3 षटकामध्ये 52 धावा कोणत्या प्रकारे चेस केल्या जात आहेत. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहे. मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत मॅजिकल व्हॉइस. सर्वांचा आवडता आवाज डॉक्टर गवडी सर. धन्यवाद संदेश पाटील. नेट टू नेट फाईट. 3 षटकामध्ये 26 धावा आणि उर्वरित 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 26 धावा. नेट टू नेट फाईट. मात्र मॅगी 11 संघाची एक जमेची बाजू आहे की अजून एकही फलंदाज बाद झालेला नाही आणि दोघेही सकारात्मकतेने खेळतायत. एक मात्र संदेश पाटील महत्वाचा आहे. अजून एक विश्वास मात्रेचं एक षटक आहे. दिनू भोईरचं अजून एक षटक आहे. 2 षटके फार महत्वाची ठरणार आहेत. विश्वास मात्र येतोय गोलंदाजी करण्यासाठी. कल्पेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू मात्र एका टप्प्याने जातोय. सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. वर्षाचा मन पुरा केला न माझे वरळ देवी आईचा, वरळ देवी आईचा. एके रातीने देऊळ सजूनी मनाचा मन पुरा केला, एके रातीने देऊळ सजूनी मनाचा मन. फुलटॉस चेंडू होता बघितला आपण आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. कल्पेशच्या बॅटमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 30 धावांची भागीदारी. एक दमदार सुरुवात. विश्वास हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. स्वैर चेंडू आणि पंच इशारा करता येतो व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 31. बिनबाद 31. 52 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय तो मॅगी 11. विश्वास मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याला फुलटॉस चेंडू ट्राय केलेला चेंडू मिड विकेटला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार.
आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता ड्राईव्ह केला होता चेंडू पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी धावसंख्या वेगाने वाढते पाहू शकता फुल टच चेंडू होता ते सुंदर फटका ड्राईव्ह केला होता छोट्या बॅकलिंग खेळण्याचा जो प्रयत्न आहे आणि त्या सक्सेस होत आहेत दोन्ही फलंदाज कल्पेश त्याचबरोबर असद विश्वास याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिडॉनवरला डीप मिडॉनला ते पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आज क्षेत्ररक्षणात सूर सापडत नाही अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते चॅलेंज संघाचा आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत धावसंख्या होते 37 आता मात्र मी म्हणेन की मॅगी 11 संघ हा विजयाकडे वाटचाल करतोय कारण 15 धावांची आवश्यकता आहे 15 चेंडू आणि 15 धावा याला मात्र चेंडू नॉनस्टॉप सीमारेषेकडे जातोय क्षेत्ररक्षक तैनात आहे संदीप यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव बाईचा इशारा पंचांचा येतोय धावसंख्या होते 38 14 चेंडू आणि 14 धावा विश्वास याला पुन्हा चेंडू हवेत आहे झेल होते का बघायचं आहे मात्र झेल घेतला जात नाही दोन धावा पूर्ण होत आहेत आज क्षेत्ररक्षणात खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते चॅलेंज स्पोर्ट संघाचं पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे यावेळेला मात्र अगदी स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वेर चेंडू आहे डाव्या एसटीच्या बाहेरून जाते थोडस मानसिक दबाव बघायला मिळतोय पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय एक अवांतर धाव मिळते धावसंख्या होते 41 जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे फुलटा चेंडू पुन्हा एकदा शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा स्वेअर चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय हे षटक मात्र थोडस लांबते आणि महागडं ठरतंय धावसंख्या झालेली 42 42 52 धावांचं लक्ष आहे यावेळेला चांगला चेंडू आहे मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते षटक समाप्त होतोय धावसंख्या झालेली 43 आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता महागडं षटक 17 धावा तब्बल पण त्याचं एक महत्वाचं आहे की खराब क्षेत्ररक्षणामुळे सुद्धा धावा गेलेल्या आहेत हे विसरून चालणार नाही बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे दिनू भोईर येतोय गोलंदाजी करण्यासाठी याला मात्र एक चांगला प्रहार केलाय चेंडू आणि डीप वाईड मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी ज्वारी षटकार चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे मथर गावाला माझी वरदेवी आईचे मथर गावाला चैता पाकाचे महिने तब्बल 49 धावांची भागीदारी आणि 49 धावा झालेल्या आहेत फक्त 3 धावांची आवश्यकता आहे यावेळी मात्र त्रिफळाचित परफेक्ट यॉर्कर मात्र आपल्या संघासाठी महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे मथर गावाला माझी वरदेवी आईचे मथर गावाला आपण पाहू शकता ऍक्शन लेवल मध्ये परफेक्ट यॉर्कर त्रिफळाचित
मात्र आपल्या संघाला अगदी विजयाच्या दारात घेऊन गेल्यानंतर हा फलंदाज बाद झालेला आहे. तब्बल 49 धावांची भागीदारी आपण पाहू शकतो त्रिफळाजीत कशा प्रकारे झालेला आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, विजयाचा फटका मारण्याचा जो प्रयत्न त्यामध्ये त्रिफळाजीत झालेला आहे. पण बाद होण्यापूर्वी एक षटकार आणि 16 धावा महत्वपूर्ण आणि महत्वाची म्हणजे भागीदारी 49 धावांची भागीदारी केलेली आहे. दिनेश भोईर त्रिफळाजीत त्रिफळाजीची हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचंय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पहिली त्रिफळाजीची हॅट्रिक चेतन शर्माने पूर्ण केली होती. रिलायन्स कप 1987 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध नागपूर येथे सामन्यामध्ये चेतन शर्माने पहिली त्रिफळाजीची हॅट्रिक पूर्ण केली होती. के निदरफोर्ट, यान स्मिथ आणि इव्हान चॅटफिल्ड या 3 फलंदाजांना बाद केलं होतं. आणि हॅट्रिकसाठी आमचे महेंद्रजी पाटील यांच्याकडनं एक आकर्षक घड्याळ रिस्ट वॉच, कारण आतापर्यंत 2 हॅट्रिक विकेटचे हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत. पहिली हॅट्रिक नवीन विनर बोर्ड संघाचा, दुसरी हॅट्रिक डॉली स्पोर्ट पडगाव वडवली संघाचा वैभव यांनी पूर्ण केलेली आहे. आणि ह्या चेंडूवर तर हॅट्रिक पूर्ण केली. दिनेश भोईर हा 3रा गोलंदाज ठरला आहे हॅट्रिक पूर्ण करणारा. भलेही थोडासा पराभवाच्या काही संघ आहे, मात्र दिनेश भोईर यांनी दाखवून दिलेलं आहे की अजूनही खेळ सोडलेला नाही. याला मात्र गोलंदाजीने खेळलेला फटका चेंडू मिडॉन वरनं डीप मिडॉनला जातोय. हॅट्रिक करण्याची संधी दिलेली नाहीये. आणि ह्याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. आपण जो टाळ्यांचा आवाज ऐकतात 50 धावा पूर्ण होत आहेत. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. दिनेश याला मग चेंडूचा वेग कमी केला होता. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एकच धाव, स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावेची आवश्यकता. एक मात्र आहे की आता मात्र मॅगी 11 हा संघ पराभूत होऊ शकते. सामना एकतर सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो किंवा चॅलेंज स्पोर्ट संघ पराभूत होऊ शकतो. 2 गोष्टी होऊ शकतात. यामध्ये अति सुंदर फटका, करारा ड्राईव्ह आणि याच बरोबर मॅगी 11 संघ विजय प्राप्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन मॅगी 11 आणि हार्ड लक चॅलेंज स्पोर्ट्स. हार्ड लक उमा चव्हाण, हार्ड लक अमोल पाटील, हार्ड लक विश्वास आणि हार्ड लक दिनू. मॅन ऑफ द मॅच कल्पेश सलामीवीर ज्याने 29 धावांची नाबाद खेळी.